गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर स्वागत आहे आपल्या डेली ब्लॉगमध्ये. तर निघतो आता आणि थोडा जाता जाता एक गॅरेजवाल्याकडे जायचं आहे, कारण की ते स्कूटीचं सायलेन्सरमधून आवाज येतं, एक बोल्ट नाही आहे. तर बघू, काल तर रात्री गेलेलो पण त्याच्याकडे बोल्ट अवेलेबल नव्हतं, तर तो बोलायला सकाळी तर जाऊन बघूयात. तर चला निघालेलो कामावर. तर परत गाडीचं सेट झालं आहे. एक बोल्टसाठी इकडे तिकडे फिरतो, 2-3 गॅरेजमध्ये बोल्टच नाही गाडीचा. एक बोल्टसाठी मी 1 तास थांबलो इकडे. हा बोल्टच भेटत नाही. तर बघू कधीपर्यंत कामावर पण निघायचं. तर गाईज गॅरेजवाल्याकडे गेलेलो, गॅरेजवाल्याकडे पण बोल्ट नाही आहे. त्यांनी चेक वगैरे केला. पण तो बोलत होता पनवेलला जातो, एक तिथं भेटतो, पण तिथं मला ऑलरेडी उशीर झाला. तर तिथं निघून साईडवर पोचलो आणि डायरेक्ट दादाच्या इथे गेलो. डबा पण घेऊनच आलो, म्हणजे नंतरला टेन्शन नको, परत जा परत त्याचा विषय जाऊन झाला. तर बघू कोणाचं काय काम चालू आहे तर बघूया. लॉबीचा काम चालू, लॉबीचा. उतना भूसा एक्स्ट्रा गिरा, उतना भूसा नीचे काम आ जाएगा ना. हाँ, किसके लेवल से आता है? किसके लेवल से? लिफ्ट के इक्वल रहेगा ना टाइल लगने के बाद? लिफ्ट के इक्वल रहेगा ना? हाँ, इसके इक्वल नहीं रहेगा. लिफ्ट के ना, वही बोला, इसके नीचे आएगा थोड़ा. आता नाही समजणार, नंतर समजत, संध्याकाळी समजत आहे. तर वरती जाऊया. 603 मधला फ्लॅट बाथरूम कम्प्लीट झाला. कालचा वॉशिंग झाली. अंदर आओ, कटने में एक बालकनी हो जाता है. 7 से 8 कटने में एक बालकनी हो जाता है. वो घमेला होता है ना उससे. अरे 7 में अपने 2 ही फ्लैट करना है ना. 5 में तुझे जो कम करे तो उतना दूंगा क्या. इथं चालू आहे. बघू खालचं काम किती राहिलं आहे, किती झालं आहे, चालूच आहे. ए भाई ये ले मोबाइल ले, तेरा छठवा हो गया क्या रे? कितना हो गया? कटिंग चालू आहे. हे एवढं झालं आणि तेवढं झालं. वो साइड भी काट के रखा है क्या? वो साइड काट के रखा है क्या? अभी निकाल रहा है. ये है ना, ये भी है क्या? खाली ये लाइन छोड़ के ना. चला चहा वगैरे पिऊन घेऊया. चहा आहे ना, चहा त्यांना देतो आणून. मला चहा व्हायची इच्छाच नाही. चला वरती जाऊन बघू काय झालं. हे बघा, हे झालेलं आहे. हे उद्या लागणार लॉबीचा. हे झालं नाही ना, सांगितलं बाथरूमचा एक जे हाय सेकंड फ्लोअरला पेंटिंगला ते करून टाका. तर तेच करेल. हे स्टार्ट करो. चला वरती जाऊन बघू. बाथरूमचं काम चालू होतं आणि बघू किती भुसा टाकून झालं फ्लॅटमध्ये. आलो 6व्यावर. बघू आपले गुंड फ्लॅट सगळे टाकून झालं. हा एक झाला आहे, हा एक, हा दूसरा 1 आर के. ए भाई थोड़ा और डालना, बालकनी में जाना चाहिए ना. बालकनी में छोड़ दिया उस वाले में. किसमें? इसमें. किसमें? अरे इसी फ्लैट के वो किचन वाले में डाल दिया है क्या? हाँ, कितना गाड़ी? 2 गाड़ी. इसके हिसाब से डाला है क्या? छोटा है ना, वो हो जाएगा. इसमें भी डाल देता. हाँ इसका चला जाएगा. चलो 2 फ्लैट हो गया. ये अभी इसमें डाल के हुआ क्या? नहीं, इसमें पड़ी का हो गया, इसमें डाल. हा 3रा फ्लॅट चालू आहे.
बालकनी में डाल देना, हाँ? डाल दे बालकनी में। हाँ। ये वाला टूट जाएगा, ये वाला फ्रेम। अरे नहीं यार, यहीं से डाल देना, थोड़ा मोटा तो जाएगा ना। 2 गाड़ी ऐसा पलटी मारेगा तो थोड़ा एडजस्ट हो जाएगा, बाकी इसमें से एडजस्ट हो जाएगा ना। तर भुसा हा 3rd फ्लोअर चालू आहे आणि 5व्या मध्ये पण सगळं झालेलं आहे. लॉबी बिबी मध्ये लागत होते त्यासाठी पण टाकून घेतला. हा झाला की 2-3 फ्लॅट राहतील, 3 फ्लॅट राहतील. हे बाथरूमचं काम चालू आहे. किती किधर गया मिस्त्री, किधर आहे काय रे? हा एवढा झाला आणि सकाळी हा अर्धा केलेला सांदा भरा. मिस्त्री किधर गया नीचे? तर त्याच्या आधी एक बाथरूम होता तो अर्धा राहिलेला काल, ते आज फिनिश केला आणि बाकीचा दुसरा चालू अर्धा तो झाला. आज ते कंप्लीट होणार नाही, मग ते सकाळीच होणार. तर बघू जेवढा झाला तेवढा तरी. क्या करण दाडे हा ना. दाना मारतात एरन लाईट लावून. हे कोण स्टार्टर लगा. तर काम वगैरे सगळ्यांचं झालं. सॉरी जामच खोकला झाला आहे, सर्दीचं काम जामच झालं आणि काम वगैरे झालं आहे सगळ्यांचं, बघून पण झालं आणि खर्ची वगैरे द्यायची होती तर थोडा उशीर झाला. तर आता निघतो, दादाला पण कॉल करायचा आहे, त्याला टिफिन द्यायला लागतं ना. बहुतेक दादा घरीच येणार आहे, तर चला बघू. गुड नाईट. मेरा बुलेट चालू हुआ भाई. चला गाईज, दादा आणि माझ्यामध्ये रेस लागलेली. तर त्याच्याकडं जिक्सर 160 आहे काहीतरी आणि माझ्याकडे ॲक्टिव्ह आहे माझी. तर मी पुढं आलो आणि हा आला आहे. मी गॅरेजवाल्याकडे थांबलेलो, बघ हा चांगला आहे. हां, तर बोलतात ना बाईक ऑर नॉट मॅटर, रायडर मॅटर करताय ब्रो. चला घरी जाऊयात. चला यार वरती जाऊयात. दादा गेला भावाला घेऊन, घरी जाऊयात. आईच तर घरी पोहोचलो आणि दादा माझ्यासोबतच आला भावाला घ्यायला, कारण की तो पलसपला जातो जेवायला आणि मी नाही जात कारण की मला कंटाळा येतो आणि थंडी जाम आहे यार बाहेर, तर बाहेर निघा असं वाटत नाही. आणि आजचा ब्लॉग एवढाच होता आणि भाव गेला तर गेला, मला जेवण बनवून गेला यार, कारण की मम्मी वगैरे तर नाही ना. मस्त चिकन आणि भात बनवून ठेवला आहे, थोड्या वेळात जेवून घेतो फ्रेश वगैरे होऊन. तर आजचा ब्लॉग एवढाच होता. तर आवडले असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि थोडा व्हिडिओ बघा. मी बघण्यासाठी टाकतो, तुमच्यासाठीच टाकतो, फोनसाठी. थोडा हासा कॉमेडी पण आहेत मधून थोडे. तर चला आजसाठी एवढंच, भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर चला बाय, गुड नाईट.